हाय, राम राम मित्रांनो. आज आपल्याला जायचं होतं काळे फार्म हॉटेलला. आज आपण काळे फार्मला आलोय मित्रांनो. आज तुम्हाला काळे फार्म हॉटेल पूर्ण दाखवतो. आम्ही मित्र सर्व 4 जण मित्र गेलो होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. हे बघा कसं दाखवलं. आता आम्ही आलोय हॉटेलच्या जवळ. जे नवीन असतील मित्रांनो आपल्या चॅनलवर, तोपर्यंत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. हे आहे मित्रांनो हॉटेल काळे फार्म. बाहेरून बघा. काळे फार्मला पोहोचलो आम्ही. गाडी पार्क केली साईडला. हे गाडीतले 3 जणांना काय गेले लवकर पुढे निघून. हे बसलो व्हिडिओ काढून बाहेरचा. गर्दी काही एवढी नव्हती मित्रांनो. दुपारची वेळ होती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला काळे फार्म आतून कसं आहे सगळं दाखवतो, जेवण वगैरे. गेलो काळे फार्म आतमध्ये. बघा मित्रांनो कसं आहे आतमधून. गार्डन वगैरे व्यवस्थित आहे. दुपारची वेळ होती त्यामुळे गर्दी काही एवढी नव्हती मित्रांनो. मी मित्रांनो काळे फार्म हॉटेलला पहिल्याच वेळेस गेलो होतो, त्याच्यामुळं क्वालिटी वगैरे क्वांटिटी काय बघितली नव्हती. बघूया आपण आता क्वालिटी क्वांटिटी. मग काय गेले काउंटरला, घेतले कुपन वगैरे. हे बघा हे म्हणतं की फक्त पीस पीस खायचे, पीस. कुपन वगैरे दिलं मित्रांनो. बसलो आम्ही टेबलला. दुपारची वेळ असल्यामुळं गर्दी काही एवढी नव्हती. आम्हाला दाखवतो मित्रांनो, बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो. बघा आपण जेवणाचं आहे ना, मटणाचं ताट घेतलं होतं मित्रांनो. साधं ताट घेतलं होतं, स्पेशल घेतलं नव्हतं. बघा सुक्याची 1 प्लेट, पातळ रस्सा, आळणी, भाकर अनलिमिटेड, कांदा. असं ताट आहे मित्रांनो. हॉटेल काळे फार्मचं साधं ताट आहे. जेवण वगैरे केलं, निघालो आपल्या घराकडे मित्रांनो. आता तुम्हाला पुढं दिवे घाट आहे, दिवे घाट दाखवतो. दिवे घाट बघा. घाट सुरू सासवडवरून पुण्याच्या साईड दिशेने येताना घाट सुरू होताना एक विठ्ठलाची मूर्ती आहे मित्रांनो. विठ्ठलाचं दर्शन वगैरे घेतलं. एवढ्या ऊन वारा पावसामध्ये विठ्ठलाची मूर्ती मित्रांनो इथं. एकदा नक्की अवश्य भेट द्या. विठ्ठलाला दर्शन वगैरे घेतलं, केला आम्ही घाटाचा प्रवास सुरू. तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. घाटामध्ये मित्रांनो रोडचं काम चालू असल्यामुळं गर्दी ट्रॅफिक भरपूर होत आहे. हा पंढरपूर पालखी मार्ग असल्यामुळं रोडचं काम चालू आहे मित्रांनो घाटाचं. तुम्हाला दाखवतो घाटाचं काम. हा घाट आहे मित्रांनो बघा. घाटाचं काम मित्रांनो जोरात सुरू आहे. आम्ही दुपारच्या वेळेस गेलो त्याच्यामुळं गर्दी काही एवढी नव्हती, तरी पण ट्रॅफिक लागलं मित्रांनो आम्हाला. ट्रॅफिक असल्यामुळं घाट काही लवकर खाली काय आलो नाही आम्ही घाटाच्या. हा दिवे घाट आहे मित्रांनो. अशा पद्धतीने काम चालू आहे.
मस्तपैकी एन्जॉय करत गाणी ऐकत घाटातून आम्ही चाललो होतो प्रवास करत. जेवण तर काय आम्ही सगळ्यांनी एकदम फुल जेवण केलं मित्रांनो. अशा पद्धतीने घाटाचं काम चालू आहे, बघू शकताय मित्रांनो. कधी मध्ये हा घाट काम चालू असल्यामुळे मित्रांनो जाणं येणं एक 2-2.5 तास बंद पण करतायत. त्याच्यामुळं प्रवास करताना वेळेनुसार बघून प्रवास करा मित्रांनो. आम्ही आलो मित्रांनो आता घाटाच्या खाली. घाटाच्या खाली पण रोडचं काम चालू आहे, पण ट्रॅफिक एवढं नव्हतं मित्रांनो, दुपारची वेळ होती त्याच्यामुळं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. मित्रांनो आपल्याला आमच्या मित्रांना घ्यायची होती एक छोटी गाडी बर्थडेला गिफ्ट करण्यासाठी. साईडला एक गाड्यांचं शॉप दिसलं, गेलो आम्ही बघायला. इथे ना मित्रांनो सर्व प्रकारच्या गाड्या आहेत. लहान मुलापासून एक 9-10 वर्षाच्या मुलापर्यंत आहे ना, सर्वांना. छोट्या गाड्यापासून बऱ्यापैकी मोठ्या गाड्या आहेत मित्रांनो. सर्व गाड्यांची माहिती वगैरे घेतली, किंमत वगैरे विचारली. यांची चालू होती चर्चा इकडं. शेवटी फायनली आम्ही एक गाडी फायनल केली. बघा मित्रांनो गाड्यांचा स्टॉक भरपूर आहे इथं मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे शॉप आहे ना सासवड हडपसर रोडवरती आहे बघा. निघालो आम्ही पुरं घराकडे. सीएनजी कमी झालं गाडीतला, म्हटलं सीएनजी वगैरे भरून घ्यावा तोपर्यंत. सीएनजी भरून घेतला, गर्दी काही नव्हती, 1-2 गाड्या होत्या पुढे मित्रांनो. सीएनजी वगैरे भरून घेतला, देवाला घराकडे. सबस्क्राईब करा, धन्यवाद.